सकाळ मंडळी. तर बघा आमच्या इकडं सकाळ सकाळ पाऊस चालू झालेला आहे आणि रात्रभर पण चालू आहे, सकाळी पण चालू आहे. तर मी आले शेतात, तर माझ्या पप्पांची काढतायत फ्लावर. बघू शकता हे बघा, अशी पावसात फ्लावर काढायचं काम चालू आहे. शेतकऱ्याला ना पाऊस ना झोप, माल पिकवलाय म्हणल्यावर, आणि पावसात नाही काढलं तर हे बघा असे फ्लावरचे हाल होत आहेत. कसं करायचं शेतकऱ्यांनी बघा, सडायला लागला फ्लावर. तो तर काढलाच पाहिजे ना, त्याच्यामुळं पावसात पण फ्लावर काढायचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता असं मस्त आहे आलाय, पण नाही काढला तर हा सफेद कांदा पूर्ण काळा होऊन जातो. तर कसं पाणी पण साचलंय वावरात, असं सऱ्यांमध्ये पाणी साचल्यावर फ्लावरचं काय हाल होईल बघा. कशी काढतायत ही फ्लावर. ताई कुठल्या आहेत तुम्ही? तुम्ही कुठल्या आहेत? गुंजाळवाडीहून आल्या? गुंजाळवाडीहून आलीत माणसं फ्लावर काढायला. हा, पत्रकार नाहीये. हा, मुलगी आहे, मुलगी त्यांची. मी असंच रोज पावसात काम करता का? काम काम केलंच पाहिजे नाही का? माल घ्यायचं म्हणजे नाही केलं तर आम्हाला कोण द्यायचं? आमचं त्याच्यावरच येतंय सगळं. तुमच्यासारखेच आम्ही पण आहे. आम्ही आज शेतात काम, पाऊस गाडी बंद म्हणून आम्ही आज आलो इकडे वावरात शेतात बापाच्या. आम्हाला रोजच आहे, इथून झालं का दुसरीकडं, दुसरीकडून झालं का मॉलला, इकडून तिकडून आम्हाला काही ना काही करतच राहिलं पाहिजे. हा ना, केलं पाहिजे. नाही केलं काय करायचं? खायचं काय आहे की नाही? खायचं काय नाही, त्याच्यात पाऊस थांबत नाही. हा ना, तर काय करायचं? शेतकऱ्याला आणि शेतमजुराला पावसात पण काम करावंच लागतंय. तेव्हा इकडे गाडी भरायचं काम चालू आहे. केलं का तिथं 25,000 काडी आहे, हा पण सगळी फेल आहे काडी. हा ना, या पावसामुळं एक सुद्धा असा कांदा आम्हाला घेण्याजोगी नाही. आता काय करायचं? पाऊसच चालू झालाय आता, आणि पावसाचं सीझन आहे, त्याच्यामुळे पावसाला काय म्हणता येत नाही. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळेच झालंय सगळं. पण आता काय, जे झालंय ते झालंय, चालायचं. आता काय करायचं? हे बघा, कॅरेट करत राहायचे, कष्ट करायचं. कष्ट केल्याने काही कमी पडत नाही, आहे की नाही? तर बघू शकता तुम्ही, चिखलाने कांदा खराब होईल म्हणून कॅरेट मध्ये भरून तो चाललाय गाडीकडं. गाडी भरायचं काम बाहेर चालू आहे वावराच्या, कारण वरती गाडी येत नाही आहे आणि चिखल्यामुळे कांदे पण खराब होतील म्हणून मस्त असे कॅरेटमध्ये टाकून मग गाडी भरायचं काम चालू आहे. तर पावसातसुद्धा काम चालू आहे. हे बघा, हे पूर्ण वावरातले काढायचे, पण ते काय आज होणार नाही. थोडं 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 रोज चालू आहे. हा काका बोला. हा हा, मग युट्यूबला सर्च मारा मनीषा चव्हाण, युट्यूबला तुमचा व्हिडिओ जाणार आहे. हा बघा, हा ते ड्रायव्हर मामाकडे काय नंतर जाते बघा. या काकाने तर डोक्याला टोपी सुद्धा घातली नाही, पावसात काम चालू आहे. आजारी पडायचंय का? रोज काम करायचे काका आपल्याला. हा, पावसात सवय ना पावसातल्या कामाची. तुमच्यासारखंच आम्ही पण आहे, आम्ही रोज शेतात कामाला जातो पावसात. पण आज फादर म्हटले चल वावरात, मम्मी गेली गावाला, मग मी आले. कामाशिवाय पर्याय नाही, काम केलंच पाहिजे. बघा, म्हणजे आज या पावसामुळे किती शेतकऱ्याला फक्त रडायचं, तोंड जोडून त्यांनी हे करायचं, एवढंच बाकी राहिले. तुम्ही समजू शकता शेतकऱ्याचा हाल आहे की नाही? आम्ही एवढ्या गुडघ्या एवढ्या गाळात माल काढतोय, करतोय, आहे की नाही? आहे का जरासं काही आम्हाला? किती नुकसान आहे बघा बरं शेतकऱ्याचं. मग रडायला येते आम्हाला हे माल बघून. आम्हाला तेच ना, हा, मग 2-2.5 लाख रुपये भांडवलच असतं त्याला. मग हा, कोणी सर केलं तरी होणार. ते सगळ्यांना दिसतंय ते शेतकऱ्याचे हाल. आणि हे बघा, पावसामुळे कसे कांदे खराब होत चाललेत, आणि हे पावसात सुद्धा काढलेच पाहिजे. नाही काढला तर सगळा माल खराब होऊन जाईल. शेतकऱ्याचे खूप अवघड आहे. ते बघा कसे कांदे खराब झाले बघा, असा कलर त्याचा वेगळा होत चाललाय बघा, दिसतंय का? काय करायचं? आलंय तेवढं तर नाही करून कोणाला सांगायचं नाही का? बघा किती मोठा प्लॉट आहे हा फ्लावरचा, पण पावसामुळे सगळा खराब होत चाललाय आणि मार्केट पण डाऊन झाले. जेव्हा शेतकऱ्याक माल नसतो तेव्हा बाजार नसतात मालाला, आणि जेव्हा माल येतो तेव्हा बाजार नसतो. हाय असं काही तसं काही,
शेतकऱ्यांनी फक्त आता रडायचंच उरले, बाकी काही नाही. त्या पावसामुळे सगळे नुकसान झाले फ्लावरची, त्याला काय आता इलाज नाही. बघा किती मोठा प्लॉट आहे हा माझ्या वडिलांचा, पण आता काय करणार ना, अवघड झाले आता. चला घेतो काढून फ्लावर. आता गाडी भरून द्यायची आम्हाला, परत मॉलला काढायचं आहे यांचं झाल्यावर. आमच्या या मावशींनाच फक्त व्यथा कळती शेतकऱ्याची. मग आता ड्रायव्हर मामा असे बोलल्यावर काय करायचं बरं शेतकऱ्यांनी सांगा. मार्केटलाच एक एक कॅरेट म्हणा, कट्टा काही घेऊन जाणार. मग काय आमचा माल आम्ही काय करणार? थोडं झाले चाराने तर आमचे आम्हाला आहे. तेच ना, शेतकऱ्याचं अवघड आहे बोले. काही असं झालंय शेतकऱ्याचं. पावसात पण काम करावं लागतं, परत हे मालाला बाजार नाही. काही करायचं शेतकऱ्यांनी फक्त रडायचं आता. आणि हे झालेला मालाची नुकसानी कोण देणार आहे? कोण देणार आहे? कोणीच देऊ शकत. भांडवल काय खर्च नाही का? किती खर्च असतो, पण आता काय कोण मत. आता ते सरकारला पण कळत नाही, व्यापाऱ्याला कळत नाही. व्यापारी पण माल पाडून मागतो, काय करणार? 25-30 काडी लावायची सोपं आहे का? नाही ना. आणि नाही करणार तर खाणार का? खाणार काय? बरोबर आहे, या मावशी बोलतात ते बरोबर आहे. खायचं चला. काय? उद्या आपण तर बघा हे- शेतकऱ्यांनी जर करायचं बंद केलं तर बाकीची काय काय हे करणार आहे? काहीच नाही करणार. हा? सगळं क्षेत्र हे सूत्र सगळं शेतकऱ्याच्याच हातात येतं. चला बघू शकता आता माल काढायचं काम चालू आहे, गाडी भरायचं बाहेर काम चालू आहे, पाऊस येतोय. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.